टिफिन भरते. टिफिन आज भाजी आहे कोफ्त्याची, लौकीचा कोफ्ता म्हणजे आवडते म्हणूनच तर बनवले, म्हणून तर टिफिन घेऊन जाता तुम्ही. नाहीतर यांना टिफिन साठी इतकं फोर्स करायला लागतंय, पण टिफिन घेऊन जातात. म्हणतात मला वागवणं जीवावर येते तो, आणि घेऊन जाणं जीवावर येते, इकडे तिकडे फिरवा लागते, असं करायला लागते तसं करायला लागते, असं प्रॉब्लेम होतो. तर चला मग आता मी टिफिन भरते. आणि गाजरचा हलवा सुद्धा आहे, तर हा म्हणतात हे याच्यामध्ये ट्रान्सफर कर, तर थोडासा माझ्यासाठी ठेवते. आणि याच्या आधी बनवलेला होता हा, असा नाही की म्हणजे आता नाही बनवलेला आहे. आणि चला म्हटलं यांना देऊन देते, पण हा याच्यामध्ये न्या. बस जास्त नको तू घे. अरे न्या ना, हे घे, एवढं घेऊन जा, एवढा मी गरम करेल. चालेल ठीक आहे. आणि चहा सुद्धा ठेवलेला आहे यांच्यासाठी. पहिल्यांदा यांचा टिफिन भरून देते म्हटलं, नंतर मग आपला चहा वगैरे घेऊन मस्त सोबत. आताच मी जिम वरून आली, आणि जिम वरून आल्याबरोबर यांना म्हटलं, मी म्हटलं हे आधी निघून जातील, त्याच्यापेक्षा मी जिम वरून आल्यानंतर मी तुम्हाला भरून देते. मस्त छान बनवली यार भाजी. कोफ्त्याची भाजी बघितल्यानंतर तर यांच्या तोंडाला पाणी सुटते आधीच. म्हणून तर ते मोठे मोठे हे आणले होते यावेळेला तुम्ही. लौकी त्याला काय म्हणतात? भोपळा ना मराठी भाषेत. मराठीत तर भोपळा म्हणतात. तर मस्त भोपळ्याचे हे बनवलेले आहेत. छान. इकडे एका साईडला चहा चालू आहे, एका साईडला टिफिन चालू आहे. एवढं ठीक आहे? एवढी भरपूर झाली ते. ठीक आहे ना. म्हणजे कोणी सोबत असलं तर त्यांना पण देऊ शकता तुम्ही, म्हणून जास्ती भरली. चहा वगैरे नाही ठीक आहे ना, उकडू द्या त्याला चहाला. कसं सोबत आणखी कोणी असलं आणि त्यांनी समजा टिफिन नाही आणला तर मग होऊन जातं ना, थोडं जास्तच द्यायला परवडते. शक्यतो टिफिन आणतात कसं, आणि भाजी वगैरे जे चेंज. म्हणजे तुम्ही त्यांची घेऊ शकता, त्यांनी तुमची घेऊ शकता, असं करून तुम्ही एकमेकांची घेऊ शकता भाजी. ती याच्यामध्ये काढून टाकायला लागेल. याच्यामध्ये काय देऊ मग? थोडी भेंडीची भाजी आहे, कशामध्ये? मुलांच्या टिफिन साठी बनवलेली भेंडीची भाजी आहे. थोडी देऊ का याच्यामध्ये? नाही, अद्विकसाठी राहू दे. अद्विक भेंडीची भाजी खाणार, आवडते त्याला. हा तो खाणार. ठीक आहे. मग बाकी आणखी सांगा, तुम्ही लोकांनी काय बनवलं आज स्वयंपाकात, तुम्ही काय बनवलेलं आहे ते सांगा. आणि माझा तर तुम्हाला मेनू दिसलेलाच आहे काय आहे. तर चला मग चहा घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. बस यांना जायचं होतं ड्युटी, म्हणून लवकर 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 सर्व केलं आणि इथे चहा घ्यायला बसलो. तेवढ्यात काकू पण आल्या होत्या. तर काकूंसाठी मी आधीच ठेवला होता जसा चहा. माहिती होतं की काकू या वेळेला येतातच म्हणून, आणि तुम्हाला माहितीच आहे की काकूंसोबत मी चहा घेते. आणि आज हे पण घरीच होते, म्हणजे घरी म्हणजे जाणार होते, तर लेट झाले होते हे. तर म्हणून म्हटलं की चला सोबतच चहा घेऊ. हे बोलले की आपण सोबत चहा घेऊ, थोडा गप्पा गोष्टी पण झाल्या इथे, आणि सोबत चहासुद्धा घेतला. आणि मग नंतर निघून गेलेत ते. आणि तुम्ही डायनिंगवर बघू शकता किती जास्त मेस आहे. तर हा मेस पण मला आवरायचा आहे लवकरच. तर हा यांनी भाजीपाला काल आणला होता ना परत, तर तोच भाजीपाला म्हणजे काही इथे ठेवलं, काही फ्रीजमध्ये ठेवलं, आणि फ्रीजमध्ये बिलकुल आता जागा नाही आहे. तर हा परत आठवड्याचा भाजीपाला आणला. एकदा मी याच्या आधीसुद्धा शेअर केला होता आठवडी भाजीपाला तुमच्यासोबत, जो केला होता यांनी. आणि काल परत आणला होता. या बाय, काळजी घ्या. हां चहा बनवलेला आहे यांच्यासाठी, काम सुरू आहे. घ्या चहा घेऊन घ्या आधी. हो नाही विसरली म्हणता तुम्ही. हा बरोबर आहे. याच्याच लेवलला आपली स्कर्टिंग चांगला दिसेल मॅडम. हटके लावल्यानंतर माहितीच पडते ना आज. नाही खरंच ना, चांगला दिसेल. चला आपलं बेडचं काम तसं सुरू आहे. तर बेडचे डिझाईन वगैरे कापत आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की कशी लावली वगैरे. तर ते लावतीलच नंतर, आणि तोपर्यंत ते बेडचं काम आपलं कंप्लीट होते. तोपर्यंत मी इकडे माझं आवरून घेते, कारण काकू गेलं काकूचं काम करून, आणि आता मी माझं सोफा वगैरे झटकून घेते. आणि बाकीचं जे काम आहे, जसं की आता हा कपड्यांच्या फोल्ड करून ठेवल्या होत्या, इथेच ठेवल्या होत्या. कारण काय होतं आहे की आता सर्व वरच्या रूममध्ये नेऊन ठेवलं ना, वरच्या रूममध्ये पण इतका मेस झालेला आहे, मी तुम्हाला दाखवूच शकत नाही, इतका मेस आहे वरच्या रूममध्ये सुद्धा.
आणि इथे सुद्धा इतका मेस आहे आणि बारीक धूळ तर आहेच आहे यार. पूर्ण मेहनत वाया गेलेली आहे माझी, जी आम्ही याला केली होती, दोघांची सुद्धा, माझीच नाही म्हणू शकत, दोघांची सुद्धा. आम्ही दोघांनी तिघांनी सुद्धा, माहीनी सुद्धा हेल्प केली होती, पण माहीची कमी हेल्प झाली होती यावेळेला, कारण तिचे एक्झाम सुरू होते ना. त्यावेळेला आपण मुलांना म्हणू शकत नाही, कारण मुलं जसे जसे मोठे होतात तसे तसं मुलांवर अभ्यासाचं बर्डन वाढते सर्व गोष्टीचं, तर त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणू सुद्धा शकत नाही. तर म्हणून आम्ही दोघांनीच केलं होतं. जेव्हा यांना वेळ मिळाला त्यांनी मला हेल्प केलीच, बाकीच्या वेळेला तर मग मीच केली. तर ते तुम्ही दिवाळीच्या वेळेला बघितलीच हिंदी ब्लॉगमध्ये. हिंदी चॅनल जर तुम्ही माझं सबस्क्राईब नसेल केलं ना, तर ते पण सबस्क्राईब करा. जर ते चेक करायचं असेल तर तुम्ही तिथे पण माझे आधीचे ब्लॉग बघू शकता. आता मी मिनी ब्लॉग टाकत आहे तिथे, कारण वेळ नाही मिळत यार. कारण काय होतं की एक ब्लॉग बनवायलाच तर इतका वेळ लागतो आणि बाकीचे पण कामं असतात, जसं घरचे कामं असतात, मुलांचं स्टडी वगैरे हे ते असते, आणि बाकीचे आता तर कार्पेंट्रीचं काम सुरू आहे, आपलं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे, ते सुद्धा मला त्यांचं मध्ये मध्ये बघावं लागतं. त्यांना चहा वगैरे द्यावं लागतं, डिझाईन बघावं लागते, डिझाईन द्यावं लागते. तर ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. तर सर्व ह्याच्यामुळे बिलकुलच वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच काय होतं की हिंदी चॅनलवर ब्लॉगसुद्धा टाकू शकत नाही आहे. तर त्यामुळेच मी हिंदी चॅनलवर जे आपले इथले ब्लॉग आहेत ते मिनी ब्लॉग टाकते आणि मध्ये मध्ये मिनी ब्लॉग टाकत राहते, मध्ये मध्ये रील्स वगैरे टाकत राहते. तर त्यामुळे तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आपले टिप्स वगैरे याचे त्याचे व्हिडिओज तर येतच राहतील त्या चॅनलवर, हॉल व्हिडिओज वगैरे तर येतच राहतील. तर जसं मला वेळ मिळेल तसं मी फुल व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आता फक्त हे काम संपलं, म्हणजे जसं आपलं हे काम रिनोव्हेशनचं काम झालं बेडरूमच्या, त्याच्यानंतर मग मी रेग्युलर जे व्लॉग आहेत आपले इथे पण रेग्युलरच येणार त्यावेळेला व्लॉग, आणि बाकीचे कंटेंट पण येणार, म्हणजे चांगले चांगले जसे मध्ये मध्ये जर तुम्हाला जे पण तुमच्या डिमांडवर पाहिजे आहेत व्हिडिओ ते सुद्धा मी मध्ये मध्ये टाकत राहणार. पण सध्या आता मी खरंच खूप जास्त बिझी आहे आणि घरातल्या कामामधूनच वेळ मिळत नाही आहे. तर बस ह्याच गोष्टी सुरू आहे. आणि मी तुम्हाला एखाद दिवशी घरातली धूळ दाखवेल, जी बारीक धूळ आहे. मला पाहायला कसं तरी वाटत आहे. जेव्हा पण मी आता माझं घर बघत आहे ना, ज्या वेळेला दिवाळीच्या वेळेला साफसफाई झाली होती ना, त्यावेळेला माझं घर कसं दिसत होतं आणि माझ्या घरात इतकं प्रसन्न वाटत होतं, म्हणजे मला असं स्वतःलाच असं वाटत होतं की यार काय घर दिसत आहे माझं. म्हणजे स्तुती नाही करत आहे, पण एकूण एक कोपरा माझा क्लीन झाला होता आणि मला स्वतःला इतकं छान वाटत होतं घरात, इतकी रौनक वाटत होती घरात. आणि परत आता जसाचा तसाच कचरा झालेला आहे, म्हणजे जसाचा तसा नाही, जेव्हा आधी नॉर्मल होता त्यापेक्षा जास्त आणि बारीक अशी धूळ सर्व गोष्टींवर बसलेली आहे. तर अशी धूळ आपल्याला पाहायची सवय नसते ना, तर त्यामुळे खूपच वाईट वाटते आणि असं वाटते की यार पूर्ण मेहनत वाया गेली आणि पूर्ण मेहनत आपली खराब झाली. पण जाऊ दे यार, काय करू शकतो. कारण काय झालं की जे कार्पेंटर होते ना आपल्या आधीचे, मी त्यांची वाट बघत बसली होती आणि त्यांनी कामं घेतलेले होते, तर त्यांना वेळ नव्हता. पण त्यांनी आधी सांगून द्यायला पाहिजे की आम्ही कामं घेतलेली आहेत आणि भरपूर कामं आहेत म्हणून. तर पण त्यांनी सांगितलं नाही आणि भरोशावर ठेवलं, तर त्यामुळेच आम्हाला हा वेळ झाला. तर नाहीतर मग हे दिवाळीच्या काळात दसऱ्याच्या सुद्धा आधी झालं असतं काम आपलं आणि आपण आता फ्री झालं असतं, मस्त आपण फ्री राहिलं असतं. ठीक आहे, काही हरकत नाही. आता मी इथे डायनिंग क्लीन करून घेते आणि जो भोपळा यांनी आणला होता ना, 2 भोपळे मोठे मोठे आणले होते. फ्रीजमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला, पण फ्रीजमध्ये काही बसले नाही. ऑलरेडी इतकं सामान होतं, म्हणजे ऑलरेडी मी सर्व भाजीपाला भरून ठेवला होता फ्रीजमध्ये. आणि खूप जण नाही म्हणू शकत, पण 1-2 जणांच्या मागच्या व्हिडिओला मी जेव्हा भाजीपाला शेअर केला होता तुमच्यासोबत आणि फ्रीज ऑर्गनाईज केला होता थोडाफार, त्या व्हिडिओवर काही कमेंट आल्या होत्या की पहिल्यांदा फ्रीज चेंज करणं. काही जणांनी खूप पॉझिटिव्हली सांगितलं की फ्रीज चेंज कर, चांगलं वाटेल म्हणजे असं. आणि काही जणांनी इतकं निगेटिव्ह म्हणजे वेनी सांगितलं की यार फ्रीज चेंज करणं पहिल्यांदा. तर ज्यांनी पॉझिटिव्ह वेनी सांगितलं त्यांच्यासाठी तर मी पहिल्यांदा सांगते की कसं आहे, फ्रीज याच्यासाठी चेंज करत नाही आहे की माझं फ्रीज खूप चांगला आहे आणि तसं पण माझ्या हातची एकीच्या हातचं असतं ना, तर त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त ते डोअर काय झालं होतं की फ्रीजरमध्ये जास्त बर्फ झाला होता आणि यांनी ओढून काढलं, तर ते डोअर तुटलं होतं. तर काही हरकत नाही, ते डोअर आपण म्हणजे फ्रीजरच आपण चेंज करू शकतो, असं काही नाही. डोअर तर मिळत नाही, पण फ्रीजर आपल्याला चेंज करावं लागेल आणि फ्रीजर चेंज करून आपला फ्रीज परत जसाचा तसाच होऊन जाणार. नवीन फ्रीज आहे माझा, असं काही नाही की जास्त दिवस नाही झाले मी या घरात राहायला आल्यानंतर 2 वर्षानंतर तो फ्रीज घेतला होता आणि मोठा आहे मेन म्हणजे, असं काही एवढं जास्त छोटा पण नाही आहे. माझी स्वतःची इच्छा होती मागच्या वर्षीच्या दिवाळीच्या वेळेला माझी स्वतःचीच इच्छा होती की आपण फ्रीज चेंज करूया आणि डबल डोअरचा जो फ्रीज आहे तो घेऊया. एकदा मी शेअरसुद्धा केलं होतं हिंदी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत. मी काहीतरी घ्यायला गेले होते त्यावेळेला, एसी घ्यायला गेले होते बहुतेक. त्यावेळेला मी फ्रीज बघितलं होतं, इतकी माझी इच्छा झाली होती की यार मला फ्रीज पाहिजे आहे आणि तो डबल डोअरचा जो कपाट सारखा असतो ना तो पाहिजे आहे.
पण काय करू, जाऊ द्या म्हटलं. काय हा फ्रीज थोडाफार खराब झाला तेव्हा आपण घेऊ, तोपर्यंत आणखी नवीन नवीन पॅटर्न्स येतात आणि आपण नवीन डिझाईनचा घेऊ शकतो, नवीन पॅटर्नचा घेऊ शकतो. तर म्हणून म्हटलं थांबून जायचं. आणि आता लवकरात लवकर म्हणजे आपल्या काय म्हणतात त्याला, उन्हाळा यायच्या आधी आपल्याला तो फ्रीजर चेंज करायचा आहे. बाकी काय नाही. एकदा ऑर्डर दिली ना त्या फ्रीजरची तर तो फ्रीज एकदम नवीनचा नवीन होऊन जाणार आणि नंतर मी खूप छानपैकी त्याला ऑर्गनाईज करू शकते. तर फ्रीजर पण आपला यूज होणार आणि मग फ्रीज पण पूर्ण यूज होणार. तर व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवणार. हे काम होऊ द्या, मी छानपैकी फ्रीज ऑर्गनाईज करते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की कसं ऑर्गनाईज केलं म्हणून. काय काय आणखी अच्छा ठीक आहे ना, दाखव. दोन प्रकारचे ठीक आहे. हे चॅनल आहे 2 प्रकारचे, त्याचे 4 प्रकारचे, 4 आणि 2 6 1 7 आणि 2 प्रकारचे प्लाय आहे का? ठीक. हो 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 हो. मग तो जो परत द्यायचा आहे तो हा देऊन द्या. मग तो कमी पडला होता ना. त्या किती सीट आहेत? ब्लॅकबोर्डच्या 3 सीट आहेत. अच्छा ऑटोच्या 3 सीट आहेत. अच्छा. अच्छा अच्छा. मग हे कापावं लागेल आता. याच्यात काही उरलं का नाही तर काहीतरी बनवून देईल. हा चालतं ना, काही प्रॉब्लेम नाही. ह्या मायकाच्या सीट ज्या कमी पडल्या होत्या त्या आणि हे बाकीचं सामान जे कमी पडलं होतं ते आता आणत आहेत. अद्विकला सुट्ट्या लागणार आहे म्हणते. हा कशाच्या? क्रिसमसच्या. अद्विक शाळेतून आला आणि गुड न्यूज द्यायला लागला एकदम. अद्विकला सुट्ट्या लागणार आहे म्हणून क्रिसमसच्या. एक अजून गोष्ट होती ना. हा कोणती? आमची उद्या आम्हाला मॅम उद्या गुरुद्वारा घेऊन जायचं. गुरुद्वारा नेणार आहे का? मजा येणार मग तुला तर. 2 गुड न्यूज मिळाला तुला मग. मग उद्या वाटायचं मला. ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, आपला बेड रेडी झालेला आहे, साईड टेबल रेडी झालेले आहे आणि अशा प्रकारची ही रूम दिसत आहे सध्या. आणि या साईडनी बघितलं तर या साईडनी वॉर्डरोब वगैरे अशा प्रकारचं दिसत आहे. तसं आपलं हे कच्चं काम झालेलं आहे. हे सर्व पूर्ण निघणार आहे. नंतर याला मायका लागणार आहे आणि नंतर मग आपला फायनल रिझल्ट तुम्ही बघून घ्याल. बाहेर इतकी थंडी आहे ना की माहीने एक जुगाड करून दिला मला. हॉटबॅग दिसत नाही आहे आमची, जास्त गरम झालेलं आहे माही आता. खूप गरम झालेलं आहे. हॉटबॅग दिसत नाही. आता हॉटबॅगचा अल्टरनेटिव्ह शोधला माहीने. हॉट वॉटर आणि ते स्टीलच्या याच्यामध्ये टाकलं की मस्त हॉटबॅग सारखं काम करत आहे. आणि माही बनवत आहे आता इथे चहा, कारण ओव्हर टाईम सुरू आहे यांचा कार्पेंटरचा, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी चहा बनवत आहे. तर तसं तर माही छानच चहा बनवते, काही विषय नाही. म्हणून माहीलाच म्हटलं बनव म्हणून, कारण मला हुलकी भरून आली होती. मी बाहेर थोड्या वेळासाठी त्यांना डिझाईन सांगायला गेली, म्हणजे मला एकदम हुलकी भरून आली. म्हटलं माही मला खूप हुलकी भरून आलेली आहे, तू चहा बनवतेस का? तर म्हटलं हो ठीक आहे. तर म्हणून चहा बनवायला लागली ती आणि मी ही बॉटल घेऊन बसलेली आहे शेकायला, हात शेकायला, कारण इतके थंडे झाले होते माझे हात. आणि त्यांचं ओव्हर टाईम सुरूच आहे अजून पण. बाहेर दाखवते मी तुम्हाला त्यांचं काय सुरू आहे काम. तर तोपर्यंत माही त्यांच्यासाठी चहासुद्धा गाळून घेते आणि त्यांना चहा देते. चल आण बेटा चहा. ठीक आहे. बाहेर 7:45 वाजलेले आहेत रात्रीचे, पण अजून सुद्धा काम त्यांचं सुरूच आहे. हे बघा साईड टेबलचं काम सुरू आहे. घ्या, थंडी आहे ना. पाणी आहे तुमच्याकडे? पाणी नाही पाहिजे का? खूप थंडी आहे. माही कॅप घाल बेटा. नाही मी देतो आतापर्यंत. मला तर आता मगांपासून आचार्य होणार शिवपुराणमध्ये एवढ्या जंगलात पहाडात कसे लोक पहाडात सकाळी 5 वाजता गेलो मॅडम तिथं. अरे आणि तिकडून येऊन सगळी आंघोळ केली आणि याला घ्यायला आलो. अरे बापरे. नंतर सकाळी 7 वाजता. हा ना. मी 5 वाजता पहिले तिथं होतो. मनापासून तो विचार करून मी
पब्लिक लोक मी आता तुम्हाला फक्त डिझाईन दाखवायला आली, सांगायला आली, तेवढं बघायला आली, तर मला उलकी भरून आली एकदम. मग गुलती आता मला खेळावर जायला तर सांगा, पुरं गहू हरभरे आहे, पुरं थंड. अरे बापरे. रस्त्यानं गाडीवर अजून राऊंड आहे ना, हा हा इथून फिरवणार, इथून फिरवणार. हो हो 1.5 इंच अच्छा अच्छा हा हा असं. बाकी लेवल आणि हे आपल्या त्या डिझाईन नुसारच झालेलं आहे पूर्ण. ठीक आहे ना. है ना? ती 2 डोअर बसतील ना. हो 2. दोन. आणि हे आतमध्ये राहायचं 1.5 इंच. हो ना. बॉर्डर दिसत. हा 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 बॉर्डर येणार. ठीक आहे. आता हे बॉर्डर ठेवायची का नाही ठेवायची हे तुम्ही सांगू शकता. नाही 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 ठेवायची आहे ना आपल्याला. याची पण बॉर्डर अशीच निघणार ना, अशी राऊंड. हा हा राऊंड बॉर्डरच निघणार. पण याले आपल्याला हे याच्यानुसार आपल्याला जे ड्रावरची थिकनेस आहे 1.5 इंच ते याला कमी करावं लागतं. हा हा तेच तर म्हटलं. ठीक आहे. नाही ते आता फक्त याच्यासाठी ठोकलं का फिटिंग साठी म्हणजे हा हा तेच तर म्हटलं, म्हणून मी तेच म्हणत होते की ही इकडचं का बरं जास्त झालं. नाही नाही जास्त नाही झालं. आता तुम्हाला मीच सांगितलं. ठीक आहे ठीक आहे. तेच कन्फ्युजन होतं आता झालं. आणि हे जे रिंग दिसते ना हे रिंग आतलेली हा 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 बस हेच काटून आणायची आपल्याला. ठीक आहे ना. 2 रिंगा. ठीक आहे उद्याला करून टाकतील ते काम ते. ठीक आहे. आणि एवढा आता हा ड्रेसिंग साठी ही जागा. तेवढा स्टूल बी बसते तुमचा. स्टूल बनवून देईन. ठीक आहे ना. स्टेज मध्ये. हो हो हो. त्याच्यामध्ये आपल्याला ते कुशन वाले आले की मग त्याला वरून कुशन पण लावता येते. ठीक आहे. तो आपल्याला व्हील वाला स्टूल बनवायचा आहे. आपला येथून ठेवायचं म्हटलं कुशन. नाही थोडं वर घ्या लागेल आपल्याला. 4 फीट ठरलेला. हे अशी बॉर्डर बनवून घेऊ म्हटलं आपण. बॉर्डर करायची का. मग त्याला स्ट्रिप लावायची. तुम्ही सांगा. हा बघू ना आपण, म्हणजे त्याला लावायची की नाही लावायची तर आपण ते वेळेवर सांगते मी तुम्हाला. आपण स्ट्रीप लावायची बा. पाऊण इंच अंतर खचका दाखवायचा. तर मग याच्यामध्ये टाकली तर मग त्याच्यामध्ये नाही टाका लागेल, त्याच्यामध्ये टाकली तर याच्यामध्ये नाही, ते खूप बजबज होणार. याच्यामध्येच घेऊ आपण मग याच्यामध्ये राहू देऊ. हा तर बघू ना काय आता समोरचं म्हणजे कसं आता काम कसं का होत चाललं का. हा 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 जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हो हो ठीक आहे ना. हे राहू द्या मग याचं आपण तिथेच बघू काहीतरी त्याची आयडिया. ठीक आहे. आणि आता दुसरा साईड टेबल केला का तयार की राहिलेला आहे. हो का. हो का म्हणूनच. ठीक आहे ना काही हा 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 ठीक आहे. ठीक आहे ना. चला आता असं बनलेलं आहे आपला साईड टेबलचा बॉक्स. त्याच्यामध्ये ड्रॉवर्स राहतील आणि इथे एक ड्रॉवर राहणार आहे, तो मी काल तुम्हाला दाखवला. आणि बस याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे काय रत्नाळ स्वीट पोटॅटो. रत्नाळ टाकले. इथे जेवण केलं यांनी आधी आणि जेवण केल्यानंतर आता रत्नाळ टाकणं सुरू आहे इथे. हा इथेच जेवतात ते सर्व आता आजकाल इथे. हो ते तर आहेच. मजा येते की नाही इथे जेवायची. रत्नाळ घेऊन आले तर बाहेर गेले होते. रत्नाळ घेऊन आले रत्नाळ टाकलेले आहे. जेवण पण भरपूर होते. जेवण झाल्यानंतर म्हणजे आपण तर घरामध्ये जर आपण बसलो तर प्रत्येक कोणी मोबाईल मध्ये बसणार, कोणी कशात बसणार. पण आता इथं आगीपाशी बसलं म्हटलं की सर्वजण एकत्र बसून गप्पा गोष्टी मारतात. बरोबर आहे. चला मग आता हे रत्नाळ आमचे भाजून झाले की मस्त आम्ही खाऊ.